आपणाला जेव्हा तूप बनवायचं असतं त्याच्या अगोदरपासूनच आपण साय साठवून त्याचं लोणी काढतो आणि लोणी काढल्यानंतर हे जे उरलेलं मिश्रण आहे, बरेच जण ते फेकून देतात. तर हे फेकून न देता त्यापासून आज खूप छान मी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवते. आणि याला घट्टपणा बघा किती आहे, खूप पौष्टिक असतं हे. चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. काल मी साय हलवून ह्यातलं लोणी काढलं आणि त्यानंतर मग हे जे उरलेलं मिश्रण आहे त्यामध्ये थोडंसं 2-3 चमचे दही घातलं होतं. आता पूर्ण रात्रभर हे चांगलं यामध्ये मुरलेलं आहे आणि याला पण थोडासा आंबटपणा आला आहे. यासाठी लागणारं एक वाटण मी तयार केलेलं आहे. आलं, लसूण, जिरे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि पुदिनासुद्धा घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचाभर जिरे आणि लसूण आणि खोबरं घेतलं आहे. हे सगळं वाटून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला या ताकामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आता इथं मी छोटे 2 चमचे बेसन पिठाचा वापर करते. जरासं हे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर हे जे बनवलेलं वाटण आहे त्यामधलं 1.5 चमचा वाटण यामध्ये घालते. अगदी थोडासा गूळ घालायचा आहे आणि गूळ घालताना असा जरासा फोडून घाला किंवा चुरून असा. एकदम मऊसूद असल्यामुळे असा मी चुरूनच घालते. आता हे सगळं पुन्हा मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे चांगलं हे एकजीव झालं आहे यामध्ये जे जे आपण घातलेलं आहे पीठ वगैरे ते सगळं. तर छान मस्त अशी फोडणीची तयारी करायची. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. अगदी थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे. 1 चमचाभर घेतले. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर घालायची आहे मोहरी. कढीपत्त्याची पानं घालून झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची. बारीक काप करून ठेवले होते. आता यामध्ये घातलेले हिरव्या मिरचीचे जे काप आहेत ना ते चांगले एकदम कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचेत. याला चांगला कडकपणा आला पाहिजे म्हणजे त्याचा स्वाद पण यामध्ये उतरतो. त्यानंतर इथे पहा मी कोथिंबीर घातली पण ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली. तर इथं कोथिंबीर कढईमध्ये दिसत असेल तुम्हाला. चिरलेली कच्ची कोथिंबीर घालायची थोडीशी म्हणजे याचा स्वाद आणि चव मस्त लागते एकदम. आणि जिरे मी घातलेले नाहीत कारण हे जे वाटण बनवलं होतं अगोदर त्यामध्ये जिरे घातले होते. आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे हिंग. आणि अजून एक घटक घालायचा राहिलाय पण त्या अगोदर हिंग थोडंसं परतून घेऊया. हळद घालायची राहिली होती. हळद शेवटीच घालायची नाहीतर जास्त तेलामध्ये जर कडली ना तर लालपणा येतो त्याला. त्यामुळे शेवटी घालायची आणि लगेचच त्यामध्ये मग हे जे आपण ताक बनवलं होतं ते घालायचं. मसाला ताक म्हणूया. मैत्रिणीनं रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का, बरीच रेसिपी बाकी आहे. आता हे जे मिक्सरचं भांडं दिसतंय त्यामध्ये खाली थोडासा मसाला राहिलेला आहे, गूळ वगैरे आणि हे जे वाटण होतं ते पण. तर त्यामध्ये पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये वापरलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही साय हलवल्यानंतर उरलेल्या ताकापासून काय बनवता
हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा, कारण मी बरेच असे पदार्थ बनवते, त्यातला हा एक पदार्थ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला मिळतील. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये. आता गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. मंद आचेवरती याची एक उकळी काढून घ्यायची. चांगलं एक 2-3 मिनटं हे उकळवून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून असंही मिक्स करत राहायचं, नाहीतर काय होतं, बऱ्याचदा बघा आपण कढी बनवतो ना तर ती फुटू शकते. म्हणजे याच्या गुठळ्या एका बाजूला, पाणी एका बाजूला. पण शक्यतो असं होत नाही, कारण यामध्ये बेसन पिठाचा वापर केला आहे. तर हळूहळू याला उकळी यायला लागले आणि वरती फेस पण दिसतोय बघा. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता अशा पद्धतीने बनवलेली आहे. तर आता बऱ्याच जणींच्या लक्षात आलं असेल मी नक्की कोणती रेसिपी बनवली ते. 2-3 मिनटं हे चांगलं उकळवून घेतल्यानंतर गॅस मी आता बंद केला आहे. आपण कढी बनवतो ना त्याहीपेक्षाही टेस्टी लागते. एक कढीचाच एक प्रकार आहे, पण कढी आपण दही ताकापासून बनवतो आणि कढीपेक्षा याची टेस्ट खूप छान लागते. तर भातासोबत, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण खावा, मस्त लागते एकदम. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.